नमस्कार. BR न्यूजच्या सत्ताचक्र या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या, नेत्यांच्या, सामाजिक कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेत आहोत. आज आपण चर्चा करणार आहोत GM मागासवर्गीय संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे यांच्याशी. नमस्कार. GM संस्थेच्या वतीनं म्हणजे GM संस्था ही दरवर्षी मोठ्या प्रमाणात सामाजिक उपक्रम करते, कार्यक्रम करते. तर त्यांचा अजेंडा काय आहे? आतापर्यंत आपण कुठले सामाजिक काम केलेलं आहे? GM संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी वेगळे कार्यक्रम राबविले जातात. सामाजिक कार्यक्रम, सर्व महापुरुषांची जयंती उत्सव साजरी करतो. सर्व महापुरुषांच्या गोरगरिबी लोकांना दवाखान्याची राहू द्या, आर्थिक मदत राहू द्या, शैक्षणिक मदत राहू द्या, आम्ही GM संस्थेवतीनं करत असतो. त्यामुळे संस्थेसोबत हजारो कार्यकर्ते जोडले गेलेले आहेत. भीमा कोरेगावची घटना झाल्यानंतर सर्व समाजात व बौद्ध समाजात एकोपा राहावा यासाठी सामाजिक परिवर्तन रॅलीचं नियोजन आम्ही मिळून सर्व मित्रपरिवाराने मिळून केलं होतं. सोलापूर ते गुलबर्गा मोठ्या प्रमाणात रॅली काढली व तिथं बुद्धविहारात जाऊन आम्ही सगळेजण शांतीच्या मार्गाने तिथं रॅली काढून आम्ही एकोपा राहावं यासाठी आम्ही ते सामाजिक उपक्रमात सगळे मिळून रॅली समाजात एकोपा राहावं यासाठी रॅली काढली होती. सामाजिक संस्थेला आमच्या सर्व राज्यस्तरीय व देशस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत. आतापर्यंत 2007 पासून पुरस्कार आहेत, भरपूर पुरस्कार मिळालेले आहेत. त्यामुळे GM संस्थेचं नाव पूर्ण जिल्ह्यात, महाराष्ट्रात चांगलं नाव झालेलं आहे. नक्की GM संस्थेचं काम सोलापूरलाच नाही, राज्याला सुद्धा माहीत आहेत. परंतु आता लोकसभा निवडणुका आलेल्या आहेत. दरवर्षी GM संस्थेची एक स्ट्रॅटर्जी असते किंवा GM संस्था पाठिंबा देते एका कुठल्याही उमेदवाराला. तर यंदाच्या वर्षीचं आपलं काय धोरण असणार आहे? दरवर्षी आम्ही महापालिका असो, विधानसभा असो, लोकसभा असो, आतापर्यंत आम्ही जे चांगलं काम करतात त्या उमेदवाराच्या पाठीमागं पूर्ण आमचं GM ग्रुप, GM संस्था, मित्रपरिवार जात असतो. परंतु यावर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर उभारल्यामुळं आम्ही ते बाबासाहेबांच्या रक्ताचे आहेत. त्यामुळं आम्ही पूर्ण समाजातूनच GM संस्थेच्या वतीने बाळासाहेबांना पाठिंबा द्यायचं ठरवलं व त्यांनी पूर्ण धनगर समाज, माळी समाज, कोळी, तेली, मुस्लिम समाजाला घेऊन सगळे उमेदवार दिलेले आहेत. त्यामुळं जे बाबासाहेबांनी राज्यघटनेत जसं सगळ्यांना घेऊन राज्यघटना सगळ्यांना डोळ्यासमोर ठेवून लिहिलेले आहे, त्या पद्धतीनं बाळासाहेब आंबेडकर पण सगळ्याला घेऊन काम करत आहेत. त्यामुळे आम्ही सर्व समाजातून सगळ्या समाजाला घेऊन बाळासाहेबांच्या पाठीशी यावेळेस उभा राहणार आहोत. नक्कीच सोलापुरात ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर उभारल्यामुळे मोठी चुरस निर्माण झालेली आहे. सुशीलकुमार शिंदे, महास्वामीजी आणि आंबेडकर यांच्यात तिरंगी लढत होत आहे. परंतु प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा देण्यासाठी किंवा त्यांना निवडून आणण्यासाठी GM संस्थेने काय भूमिका घेतली? GM संस्थेच्या वतीनं मी सामाजिक कार्यकर्ता असल्यामुळं सगळ्या गटातटाचे वेगळ्या पक्षाचे लोक मला मानतात. त्यांचे माझे संबंध चांगले आहेत. आमचं काय लोकांबरोबर बोलणं किंवा आम्ही 15-20 वर्ष एकमेकाचे तोंड बघत नव्हतो. पण जेव्हा बाबासाहेबांचे नातू इथं थांबले म्हणल्यावर मी नागेश रणखांबे, बंटी रणखांबे हे आमच्या गल्लीतील मित्र आहेत माझे, त्यांच्यासोबत चर्चा केली व बाबा आपण असं केलं तर सगळे मिळून सगळे आपले जे BJPचे असतील, RPIचे असतील, कवाडे गटाचे असतील, वेगळ्या पक्षात गटात जे काम करतात त्या लोकांना आपण घेऊन तर बुद्धविहारात आपण बैठक घेतली. बैठक घेऊन आपण सगळेजण एकमताने बाबासाहेबांच्या नातूच्या पाठीमागं आर्थिक मदत करून, मतदानाची मदत करून आपण त्यांच्या पाठीमागे गेले पाहिजे. व आज आपण जे कपडे घालतोय, गाडीत फिरतोय, ते फक्त बाबासाहेबांच्या कृपेमुळे फिरतोय. त्यामुळं बाबासाहेबांचं एक ऋण फेडण्याचे आपल्याला थोडंसं ऋण फेडता येईल या पद्धतीनं आम्ही सगळेजण मिळून सगळ्यांना आपण निरोप पाठवला नागेश रणखांबेच्या मार्फत. त्यांनी सगळ्यांना भेटले व सगळ्यांचा होकार आला. कारण का मी राजकारण न करता सामाजिक कार्यकर्ता आहे व माझ्या शब्दाला नागेश रणखांबे यांच्या पुढं करून त्यांच्या शब्दाला मान देऊन
सर्वजण आम्ही बुधवारमध्ये बसलो व एकमतानं सगळ्यांचं बोलणं चालणं आणि सगळ्यांचं आमचं एकमेकाचे मतभेद विसरून आम्ही एकत्र आलो आहेत व बाळासाहेबांच्या पाठीमागे सगळे मिळून उभं राहण्याचं आम्ही ठरवलं व त्या पद्धतीने आम्ही काम करत आहोत. नक्कीच गेली 10-15 वर्ष जे एकमेकाच्या विरोधात उभे होते, सगळे गटतट वेगळे होते, प्रत्येकाचा पक्ष वेगळा होता, परंतु फक्त आणि फक्त बाबासाहेबांचे नातू, बाबासाहेबांचं रक्त सोलापुरात थांबलं, त्याच्यामुळे हे सर्वजण एकत्र आलेले आहेत. नक्कीच, परंतु आता हे सर्वजण एकत्र तुम्ही येत आहेत, आला आहात, तर कशा पद्धतीने तुम्ही प्रचार यंत्रणा राबवत आहात? आम्ही पंढरपूर, अक्कलकोट, मंद्रुप, परत सोलापुरातून आम्ही जी मारवाडी समाज आहे, व्यापारी समाज आहेत, सराफकट्ट्यात आम्ही फिरलेलो आहे. जे प्रमुख आहेत सगळं जाती धर्माचे, मराठा समाजाचे काही लोकांना, संभाजी आपले आरमारवाले, तात्या बनसोडे आणि तात्या वाघमोडे आणि श्रीकांत डांगे यांना पण आम्ही काल भेटलेलो आहेत. परत आम्ही आज नाना काळे, दास शेळके साहेब, काल सपाटे साहेबांना भेटून आम्ही विनंती केली. गिरीश देवरमणी सराफ असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, त्यांना भेटून आम्ही काल विनंती केली. व जैन समाजाचे प्रमुख लोक काही आणि मारवाडी समाजाचे सगळ्या जाती धर्माला, धनगर समाजाचे पण लोकांना आम्ही भेटलेलो आहे. आज जे प्रमुख आहेत त्यांच्या समाजातले, धनगर समाज असो, माळी समाज असो, तेली समाज असो, पद्मशाली समाज असो, महेश अण्णा कोटे यांना पण आम्ही भेटून ज्या लोकांना आपल्याला मदत मागता येईल आमच्या बाळासाहेबांसाठी, बाळासाहेब सगळ्या देशाचे आहेत, त्या पद्धतीनं बाबासाहेब जसं सगळ्या देशांचे होते तसंच त्यांचे नातू पण सगळ्या देशांचे आहेत. सगळ्या लोकांना घेऊन ते उमेदवारी देऊन त्यांनी हे चांगलं हे करून दाखवलेलं आहे. त्या पद्धतीनं आम्ही सगळ्यांना भेटून सगळ्या जाती धर्माच्या लोकांना मतदान मागत आहोत. नक्कीच बाळासाहेब आंबेडकर यांच्यासाठी संपूर्ण सगळे नेते एकत्र फिरताना दिसत आहेत, सगळ्यांचा पाठिंबा मागताना दिसत आहेत, घरोघरी जाऊन प्रचार करताना दिसत आहेत. व्यापारी असू देत किंवा इतर समाज असू देत, या सगळ्यांना पाठिंबा मागताना पण दिसत आहेत, त्यांना प्रतिसाद पण तसा मिळतो आहे. तर आतापर्यंत आपल्याला कुणाकडून प्रतिसाद मिळाला, कुणाचा पाठिंबा मिळाला आहे? कामगार नेते ज्यांनी 40,000 घरं सोलापुरात बांधलेले आहेत, ते कामगार नेते आडम मास्तर यांनी पाठिंबा दिलेला आहे. व 10 तारखेला ओवेसी साहेबांची सभा आहे. गोपीचंद पडळकर साहेब धनगर समाजाचे मोठे नेते आहेत. परत काही मराठा समाजातल्या प्रमुख लोकांनी, न्हावी समाजाच्या प्रमुख लोकांनी पाठिंबा दिलेला आहे. आणि आमचे जे धाकटे बंधू म्हणतात आमच्या समाजाचे, मातंग समाजाने, त्यांनी तर पत्रकार परिषद घेऊन सुहासजी शिंदे, मातंग समाज अध्यक्ष युवराज पवार, त्यांनी मिळून पूर्ण समाजासंग चर्चा करून समाधान आवळे यांनी सगळ्यांनी मिळून मातंग समाजाच्या वतीनं ओपन पाठिंबा दिलेला आहे. बहुजन समाज पार्टीचे नगरसेवक, RPIचे कार्यकर्ते आणि BJPचे 3 नगरसेवक यांनीही बाळासाहेबांना पाठिंबा दिला, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो समाजाच्या वतीनं. बहुजन समाज पार्टीचे राहुल सरवरे साहेब यांनी उमेदवारी घेतली, त्याबद्दल त्यांचाही आभार मानतो. ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांना सर्व स्तरातून पाठिंबा मिळतो आहे इथं, त्यामुळे इतकी चुरस वाढलेली आहे. गेल्या वेळेस भाजपचा उमेदवार 1.5 लाख मताने निवडून आला होता, त्यांच्यासमोर सुशीलकुमार शिंदेंसारखे दिग्गज नेते आहेत, तरीसुद्धा बाळासाहेबांनी एक मोठं आव्हान त्यांच्या दोघांसमोर उभं केलेलं आहे. तर काय वाटतं यावेळेस काय होईल, किंवा आपला अंदाज काय आहे, आणि बाळासाहेब आंबेडकरांना का निवडून द्यावं? सोलापुरात भाजप व काँग्रेसचे दिग्गज उमेदवार उभे आहेत, तरी देखील बाळासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केलेले आहे. त्यांना मिळणारा प्रतिसाद पाहता ते निश्चित निवडून येतील असं अपेक्षा आहे. आतापर्यंत वंचित समाजाला प्रतिनिधित्व देण्याचं काम बाळासाहेबांनी केलं आहे. सोलापूरचं बोलायचं म्हटलं तर बाळासाहेब स्वतः अर्थतज्ज्ञ आहेत. सोलापूरचा चांगला विकास ते करतील. बाबासाहेब आंबेडकरांना मतदान करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं नाही, परंतु बाळासाहेबांच्या रूपाने ते भाग्य आम्हाला लाभत आहे. सोलापुरातून बाळासाहेब आंबेडकर निवडून आले तर तो देशामध्ये इतिहास होईल. व सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की GM संस्थेच्या वतीनं विनंती करतो, सगळ्यांनी बाळासाहेब आंबेडकरांना जास्तीत जास्त मताने निवडून द्यावं, एवढं सगळ्यांना हात जोडून विनंती करतो. नक्कीच बाळासाहेबांना मिळणारा प्रतिसाद हा दिवसेंदिवस वाढत आहे आणि ते निश्चित विजय होतील, हीच अपेक्षा बाळासाहेब वाघमारे यांनी व्यक्त केलेली आहे. या कार्यक्रमात आपण इथेच थांबणार आहोत.
पुन्हा भेटणार आहोत नवीन मान्यवरांसह नवीन चर्चेसह. तोपर्यंत पाहत राहा BR न्यूज चॅनल.